यूट्यूब फॅमिली, हे बघा मस्त अशा शेंगोळ्या मी केलेल्या आहेत. आणि ह्या शेंगोळ्या जरी दिसत असतील तर हे मी शेंगोळ्याचं एक पिठाचा वापर करून जे शेंगोळ्या पारंपरिक पद्धतीने करतात त्याच्यामध्ये थोडासा वेगळा आपण पद्धत वापरून ही सोप्या पद्धतीने केलेलं आहे आणि अप्रतिम केलेलं आहे, जेणेकरून ज्या ऑफिसला महिला आपल्या जातात किंवा घरामध्ये वेळ कोणाकडे कमी असला तर कशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीनेच पण थोडंसं वेगळं आपण पटकन होण्यासारखं रेसिपी आहेत आणि ती कशी बनवायची आहे ते मी नक्की सांगते. आणि हे आहे कुळथाच्या पिठापासून केलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती शेंगोळ्या म्हणजे काय, तर शेंगोळ्याच्याच पद्धतीने पण थोडासा वेगळा मसाला वगैरे मी माझं स्वतःचं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने थोडंसं सोपं होईल, जेणेकरून महिलांना सोप्या पद्धतीने स्वयंपाक करता येईल. तर ह्याचा मी वापर करून मस्तपैकी असं एक शेंगोळ्याचं पिठाचा वापर करून मी बनवलेलं आहे आणि अप्रतिम झालेलं आहे. आणि ते कसं केलेलं आहे ते नक्की तुम्ही आता बघू शकता आणि अप्रतिम झालेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते हे कशा पद्धतीने केलेलं आहे. लगेचच हे बघा, हे जे आहे उडदाचं पीठ आहे ते मी घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये घ्या किंवा कपमध्ये घ्या, कुठे कशामध्ये घ्या. आणि ह्या पद्धतीने घेऊन त्याच्यामध्ये मी थोडंसं हलकंसं मीठ टाकते. अगदी मस्त माझे लाईव्हला तुम्ही नक्की बघा ही रेसिपी, त्यासाठी मी कशा पद्धतीने केले ते तुम्हाला दाखवते. तर हे जे मी घेतलेलं आहे मीठ आणि थोडंसं पीठ घेतलेलं आहे, अगदी खूप कमी पीठ घेतलेलं आहे. थोड्याशा पिठामध्ये 100 म्हणजे कमीत कमी मी 60 ते 70 ग्रॅम ते पीठ घेतलेलं आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपण हे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण हलका हलका थोडंसं लागेल तसं आपण टाकायचं आहे आणि खूप सुंदर होते ही रेसिपी. तर अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करते. थोडंसं मी फक्त त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते कुळथाचं पीठ आहे. तर कसं बॅटर बनवायचं हे बघा, अगदी सोपं आहे आणि झटपट आहे. कारण ते पीठ मळा मग पुन्हा शेंगोळ्या वळा तर खूप वेळ जातो. तर झटपट असं थंडीमध्ये वगैरे कशा पद्धतीने आपल्याला आपल्या पारंपरिक पद्धतीने करता येईल. तर ही जी त्या पद्धतीची ही रेसिपी आहे आणि अप्रतिम आहे ही रेसिपी. तर ह्या थोडं थोडं मी पाणी टाकून, अगदी पातळ करायचं नाही आहे, पाण्याचा अंदाज घेत घेत जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण घ्यायचं आहे. आणि अगदी भजी करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर करायचं हे पीठ. आणि हे आता हे झालेलं आहे, ह्याला चांगलं पेटून घ्यायचं आहे. लागलं तर पाणी आपण टाकू, नाही तर नाही, खरं तर पाणी टाकायची गरज नाही आहे. आता हे झालेलं आहे, ह्या पद्धतीने एवढं बॅटर करायचं आहे. कारण लाईव्हला तुम्ही नक्की जाऊन ही पूर्ण रेसिपी बघा माझी, कारण हे मी तुम्हाला थोड्याशा छोट्या व्हिडिओमध्ये दाखवते की कशा पद्धतीने शेंगोळ्याचं पीठ मी केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण रेसिपी ती मिळून जाईल. एक लाईव्हवर बघा आणि एक व्हिडिओमध्ये बघा ही रेसिपी, तर खूप सोपं पडेल तुम्हाला. जोपर्यंत हा व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ तुम्हाला कळणार नाही. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ माझा बघा, लाईव्हचा व्हिडिओ आणि व्हिडिओ हा दोन्ही व्हिडिओ बघा. आणि आता हे बॅटर झालेलं आहे. तर मी एका थाळीला हे बघा इथे तेल लावलेलं आहे आणि तेल लावून घेतल्यामुळे काय झालं की आपलं बॅटर जे आहे ते स्टिक होणार नाही, म्हणजे चिकटणार नाही आहे. तर आता मी सगळं बॅटर हे याच्यामध्ये मी ओतून घेते. असं हे बघा सगळंच आता मी कपमध्ये मी घेतलं होतं हे मिक्स करायला. आणि तुम्ही थिकनेस बघू शकता, इकडचं तिकडे जाणार नाही, ह्या पद्धतीने करायचं. वाहतं नाही ठेवायचं, आपण जेवढं टाकेल तिथेच थांबलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि व्यवस्थित करायचं आहे सगळं. छानपैकी असं पीठ आपण काढून घेतो आहे हे. आणि थोडंसं आता आपण हे पसरवून घेणार आहे सगळीकडे. फक्त थिकनेस अगदी एक तर अर्धा ते 1 इंचापर्यंतच आपण जाडसर ठेवणार आहे, जास्त करायचं नाही जाडसर, म्हणजे नाही तर मग ते पिठळ होणार आपले. तर या पद्धतीने आपल्याला, आणि ह्याच्यात भरपूर होणार, अगदी 2 माणसं खातील एवढं होईल ह्याच्यामध्ये, 60 ते 70 ग्रॅम पिठामध्ये. आता हे बघा मस्त असं झालेलं आहे. तर पीठ सगळीकडे चारी बाजूने मी पसरून घेते आणि आता लगेचच तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने ह्याला वाफ देणार आहे. तर हे मस्त एका साईडने आता आपण हे व्यवस्थित स्मूथ करून घेतलेलं आहे. थोडंसं ताटाला मी हलवते म्हणजे एकसारखं राहील, म्हणजे कुठे काही अशी हवा वगैरे राहणार नाही. तर हे बघा मस्त असं प्लेन झालेलं आहे. तर आता आपण लगेचच उकळत्या पाणी कढईमध्ये मी ठेवलेलं आहे. तर ते बघा हे बघा, आणि झाकण ठेवलेलं होतं, म्हणजे फ्री हीट जे बोलतात ते करून ठेवलं होतं. खाली एक प्लेट, एक रिंग ठेवले, त्याच्यावर मी हे ताट ठेवलेलं आहे आणि आता हे झाकण लावते. तर कमीत कमी 10 मिनटं तरी ह्याला आपण स्टीम करणार आहोत. तर अशा पद्धतीने स्टीम करायची आहे. खूप मस्त असं ही रेसिपी होते आणि तुम्ही नक्की बघा, ही चुकवू नका रेसिपी, अप्रतिम रेसिपी आहे.
जेणेकरून तुमचा वेळ वाचेल अशा पद्धतीने केल्यामुळे. अगदी 10 मिनटातच हे पिठाला लगेचच असं मस्त असं जाडसर होऊन जातं. तुम्ही आता हे बघा खूप छानपैकी आता असं हे झालेलं आहे. कुठेही आता मी हात लावूनसुद्धा बघते तर अजिबात कुठे काही झालेलं नाही आहे. तर हे बॅटर आपलं झालेलं आहे. आता आपण लगेचच त्याला बाहेर आपण काढून घेणार आहे. तर पक्कड वगैरे असते त्याच्या साहाय्याने हे बघा असं साईडला आपण घेऊया. आता ह्याच्यावर मी थोडंसं तेलाचा हात दिलेला आहे. जरी नाही दिला तरी चालेल, पण मी दिलेला आहे कारण सुरी वगैरे असे चिकट व्हायला नको. आता मी एक अशी लाईन अगदी जसं शेंगोळ्याच्या जे शेंगा असतात तर त्या पद्धतीने न करता थोडंसं मी जाडसर शेंगा ठेवणार आहे ह्याच्या. पण त्या गोल नसून स्क्वेअरमध्ये होणार आहे आणि अप्रतिम होते ही दिसायला आता अशी दिसते. पण तुम्ही रेसिपी जेव्हा बघाल ना तर त्याची जाऊन रेसिपी तुम्ही नक्की लाईव्हला माझ्या बघा. नाशिक पद्धतीची रेसिपी आहे अशी शेंगोळीची म्हणून मी टायटल टाकलेलं आहे. तर नक्की तुम्ही जाऊन बघा. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला हे अशा पद्धतीने करायला लागेल. तर नक्की अशा पद्धतीने सगळं आपण ते व्यवस्थित सगळं हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्याला हे मस्त असं आता कट करून घ्यायचं हलका हाताने. खूप सॉफ्ट असा आणि व्यवस्थित बघा कारण पीठ शिजल्यामुळे व्यवस्थित एक लाईन येते. तुम्ही बघू शकता. जर पीठ शिजलं नसतं तर अजिबात ही एक लाईन झाली नसते. पीठ शिजण्याचं महत्त्वाचंच असतं. पीठ शिजणं गरजेचं आहे. आणि नुसतं जरी मी हे नुसतं मिठामध्येच हे केलेलं आहे तर ह्याची चवसुद्धा अशी पण तुम्ही खाल्ली ना तर अप्रतिम लागते. ह्याच प्रकारे मी 2-3 रेसिपी तुम्हाला दाखवू शकते. शेंगोळ्याच्या पिठाचं म्हणजे शेंगोळे म्हणजे कुळथाच्या पिठाची रेसिपी अप्रतिम हे होते. तर सुरुवातीला जे करायचं आहे आपल्याला ते ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. लाईव्हवर जाऊन तुम्ही पाहिल्यानंतर ही पूर्ण रेसिपी तुमच्या लक्षात येईल की मी हे कट करून नंतर कसा वापर केलेला आहे. आणि शेंगोळ्याचा हा मसाला माझा जो वेगळ्या पद्धतीचा आहे तुम्ही बघाल तर भरपूर सुंदर असं बघण्यासारखं आहे. त्याचा कलर प्रॉपर तुम्ही बघू शकता. तर ह्या अशा पद्धतीने मी ही रेसिपी सगळी सुरीच्या साहाय्याने हे बघा हे मस्त असं आता कट करून घेते मी थोडं. जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्याच्या शेंगोळ्याच्या शेंगा आपल्याला मिळतील. तर ह्या पद्धतीने मी बॅटरला व्यवस्थित कट करून आपलं वाफ देऊन कट करून घेतलेलं आहे. आता हे आपले तयार झालेले आहेत. थोडंसं आता अजून एक कट देऊया आपण दुसऱ्या बाजूला म्हणजे एकसारखे आपल्याला भरपूर तुम्ही बघू शकता एवढ्याशा पिठामध्ये किती सारं झालेलं आहे. तर हे पूर्णपणे कट झालेलं आहे. अजून छोटं मोठं कुठे काही कट करायचं असेल तर करून घेते. व्यवस्थित कट झालेलं आहे. आणि एखादे तुम्हाला मी दाखवते. हे बघा वा किती सुंदर असे हे झालेलं आहे. आणि अगदी खूप सुंदर झाले हे. फक्त शेंगोळ्यामध्ये कसं होतं आपल्याकडे गोल प्रकार होतो तर हे स्क्वेअरमध्ये झाले. पण चव तीच लागणार आहे. पण थोडे मसाले मी हटके टाकलेत आणि वेगळे टाकलेत. तुम्ही नेहमीप्रमाणे मसाले टाकता पण मी थोडे वेगळे. आणि तुम्हाला कुठल्याही भाज्यांमध्ये ते करू शकता अशा पद्धतीने. कुळथाच्या पिठापासून बनवलेलं आहे ह्या शेंगा. तर हे शेंगा बनवून झालेले आहेत. आणि ह्या शेंगांचा वापर मी आता कसा करणार आहे ते नक्की माझ्या लाईव्ह चॅनेलला तुम्ही जाऊन बघू शकता. अप्रतिम ही रेसिपी होणार आहे. आणि ते बघताक्षणी तुम्हाला हे वाटेल की नक्कीच ही सोपी पद्धत आहे. मी त्याच्यामध्येही भरपूर बोललेली आहे त्या चॅनेलला. मी म्हटलं आता हेही पहिलं अपलोड करूया आणि तेही अपलोड केलं तर एकत्र होते. तर मला व्यवस्थित ती रेसिपी पहिले सांगायची होती. त्याच्यानंतर हा व्हिडिओ मला अपलोड करायचा होता. तर ती व्यवस्थित लाईव्हला आपण दाखवलेली आहे ही रेसिपी. पण सगळ्यात पहिली प्रोसिजर ह्या पद्धतीने यायचं.